नमस्कार, मैं प्रदीप बैनर्जी आपका स्वागत करता हूँ पब्लिक न्यूज़ इंडिया में। भंडारा जिला लाखनी मीरेगांव स्थित शुक्राचार्य विद्यालय प्रशासन की लापरवाही के चलते छात्र की सड़क हादसे में मौत। मृतक का नाम चेतन विनायक जवनजार, उम्र 14 वर्ष, कक्षा 9वीं में पढ़ता था। यह हादसा का जिम्मेदार स्कूल के प्रिंसिपल सारंग गजापुरे को ठहराया जा रहा है। यह जो हादसा हुआ है जिसमें मृतक के परिवार एवं मीरेगांव वासी चेतन के मृतदेह के साथ स्कूल के प्रांगण के सामने धरना देकर बैठे हैं तथा कार्यवाही की मांग कर रहे हैं। ले चलते आपको मीरेगांव शुक्राचार्य विद्यालय की ओर, जहां हमारे संवाददाता संजय गजघाट आगे की जानकारी से रूबरू कराएंगे। पब्लिक न्यूज इंडियामधून मीरेगाव ह्या ग्रामस्थांनी घडलेल्या या प्रकाराचं एक चित्रीकरण तुम्हाला दाखवत आहोत। या ठिकाणी किटाळी ह्या ठिकाणी एका शाळेतील मुलाचे चेतन असे मृतकाचे नाव आहे, मुलगा आहे शाळेतील, याच्या काल ऍक्सिडेंट झालेला आहे। त्याच्यासाठी यांच्या शाळेतून बेंच वगैरे दुसऱ्या शाळेमध्ये नेत असताना तिथून वापस येताना ह्या मुलाचं निधन झालेलं आहे। ट्रॅक्टरमधून तो पडलेला आहे। पण ह्या शाळेतील जे शिक्षकगण आहे, प्राचार्य आहेत किंवा संस्थापक आहेत, यांनी याची दखल अजूनपर्यंत घेतलेली नाही। करिता ह्या ग्रामवासियांचं असं एक मागणी आहे की शाळेतील जे संस्थापक आहे किंवा शिक्षकगण आहे, प्राचार्य आहेत, यांनी येऊन जे पालकवर्ग आहे यांच्या सांत्वना करावी। पण असा प्रकार अजूनही घडले नाही। म्हणून ह्या ग्रामस्थांनी, सर्व गावकऱ्यांनी मुलाचा मृतदेह जो आहे तो ह्या शाळेला कुलूप लावून माझ्या मुलाला न्याय पाहिजे। माझ्या हातात राव धोका मुलगा म्हणून पावला। मीरेगाव इथे ही दुःखद घटना घडली आणि माझं असं मत आहे की याला सर्वस्वी जबाबदार या शाळेचे मुख्याध्यापक आहेत। माझी प्रशासनाला अशी मागणी आहे, या शाळेचे संस्थेच्या रजिस्ट्रेशन रद्द करून या संस्थेमध्ये एक प्रशासक बसवावा आणि जो या विद्यार्थ्यावरती जो अन्याय होत आहे, बालमजुरी तरी करून घेतल्या जात आहे, ते कुठेतरी थांबवण्यात यावी आणि ह्या जे जंजार कुटुंब आहे त्यांना जो काही आघात झालेला आहे त्या आघातातून त्यांना दूर करण्यासाठी शासनाने त्याला मदत करावी। नमस्कार, मी विकास म्हणजे मीरेगाव। मला शाळेतून देखत न्यायला बोलावलं घटनास्थळ आणि त्यांनी आपण विद्यार्थी दिला। त्यांच्यासोबत मी मुलीबारला गेलो। तिथून येताना आता ती काय झालं मला माहीत नाही। मी गाडी चालवत होतो, आता मागे मला माहीत नाही काय झालं। तर त्यांच्यानंतर मी चक्क्यामध्ये तो गेला होता, मी का आलो आणि तिथं पाणी पाजायला नेलं होतं। एवढा झाला, जीव गेला। मी सुनील भजीराम नेसाम, मुक्काम पोस्ट मीरेगाव येथील रहिवासी असून माझी मुलगी 11वी ह्या शुक्राचार्य विद्यालयामध्ये शिकत आहे आणि ह्या 1 महिन्यापूर्वी माझ्या मुलीकडून ह्या शाळेतील संस्थापकांनी, हेडमास्टरनी सारंग, त्याचं नाव आहे सारंग महादेवराव गजापुरे, ह्या संस्थापकांनी विटायचे काम, रेतीचे काम, ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या त्या मुलांकडून आणि माझ्या मुलीकडूनही करून घेतल्या। तर माझ्या मुलीने त्यांना जबाब विचारला, मी माझ्या पालकांकडे तुमची तक्रार करीन। तर त्यांनी असे उत्तर दिले की तुझा बाप काही लीडर आहे का ह्या गावचा? तुझा बाप काही ह्या गावचा लीडर आहे का? मी त्याला भेऊ, तू माझी नोकरी नाहीस, माझ्या शाळेची नोकरी नाही। अशा भाषेमध्ये तो संस्थापक त्या मुलांसोबत व्यवहार करतो। त्याचा वडील चेतन विनायक रघुनाथ जवनजार, मुक्काम पोस्ट मीरेगाव, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा। काल घडलेली अशी घटना आहे की काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती। मुलगा सकाळून 7 वाजता घरून शाळेमध्ये निघाला, तसाच लगेच त्याच मित्राचा फोन आला, अरे म्हणते लवकर सांग। त्यामधून विद्यालयातून एक विद्यार्थी आला आणि मामा तुझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला। पण त्याने सांगितलं होतं माझ्या मित्रांनी की जागेवरच तो मृत्यू पावला। त्यामुळे मी चौकामधून लढत घरी निघालो आणि किटाळी या गावामध्ये गेलो। त्या गावामध्ये माझे काही मित्रमंडळी होते, त्यामधून हा संस्थापक तिकडे लाखणीकडे जात होता। यांनी त्या विद्यार्थ्याजवळ थांबला नाही आणि असा बोलत होता की हा विद्यार्थी आमच्या विद्यालयात नाही। वरून शिक्षकांनी हा विद्यार्थी विद्यालयात आलेला नाही, म्हणून या विद्यालयात जर विद्यार्थ्याकडून काम घेत असतील आणि असेच जर माझा आज मुलगा गेला
आणि असेच कुणाचे मुलं जात असतील तर माझी एक अपेक्षा आहे की त्याच्यावर मानव वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मी विनंती करतो. मी साईंद्रनाथ जगन्नाथ जवंजार, मृतक चेतन जवंजार यांचे मोठे वडील असून या प्रकाराबद्दल माहिती. या प्रकाराबद्दल आमच्या खूप मोठा आघात झालेला आहे आणि संस्थेचे मुख्याध्यापक, सचिव आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी सहानुभूती दाखवलेली नाही आणि ते आम्हाला वारंवार पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्याची जे सूचना करत आहेत. यावर प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे. मुलांकडून त्यांनी ते डेस्क बेंच न मांडता मजुरांमार्फत मांडून न्यायला पाहिजे होते आणि त्यातल्या त्यात ते जे सांगत आहेत की मुलगा हा शाळेत आलाच नाही, मग मुलगा तो हवेत त्या फॅक्टरीच्या समोर गेला का, हा एक चिंतनाचा आणि गंभीर विषय आहे. सर, मी आपल्यास पुन्हा सांगू इच्छितो की असेच आघात जर होत राहिले आणि शासनाचा जो एक निर्णय आहे की बाल मजुरांना, बाल विद्यार्थ्यांकडून कोणतेही कामं करून घेऊ नये, तरी ह्या शाळेतील मुख्याध्यापक, संस्थेचे ते सचिव आहेत, ते करवून घेत आहेत. ही एक शासनाच्या त्या निर्णयाविरुद्ध बाब आहे. त्यांच्या विरुद्ध बाल गुन्हेगारीचा सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि हा रस्त्यानं अपघात झाला, पण तो संस्थापक रस्त्यानं जात असताना मैत पडलेली होती, पण त्यांना उचलून पाहिलं नाही, तोंड बंद करून तो निघून गेला. आणि आमची मागणी अशी आहे का आमची हे इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. आमची जे केस आहे हे आमची पूर्णच इच्छा झाल्या पाहिजे. आमचा भाऊ हाताला जळलेला, आमच्या भावात्यांना काही काम जमत नाही. आमचा भाषा काम करण्यालायक होता, आमच्या भाषा हाती धरण्यालायक होता. आमचा भाव आता एक दोन्ही हात मोडले. आता आमच्या भावानं का करावा आणि का सांगा आमच्या भावानं. म्हणून आमचा हा जे आमची मागणी आहे ते आमची मागणी पुरी करावा, तेव्हाच आम्ही येथून हे मैत उचलून, नाही तर आम्ही तिथंच आम्ही त्याला गाठू. मी दादू खोबरागडे, पंचायत समिती सदस्य. मिरेगाव हा अतिशय दुर्गम क्षेत्रामधला एक जंगला पहाडात बसलेला गाव आहे, शाळा आहे. परंतु झालेली ही घटना अतिशय संतापजनक, अतिशय निंदनीय आहे. आणि शाळेचे जे प्रशासन आहे त्यांनी जो हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष केलेला आहे. जो मुलगा चेतन विनायक जवंजार, जो लहान मुलगा, 9व्या वर्गातला मुलगा, ज्याचा जो जीव गेलेला आहे, एक नाहक बळी हा शाळेच्या प्रशासनाने घेतला आहे. आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी कोणतीही म्हणजे ह्या ठिकाणी सहकार्य न करता हेतुपुरस्सरपणे ती त्यांनी पलटा पाय घेतलेला आहे. परंतु ह्या ठिकाणी मिरेगाव येथील लोकांचं जी मागणी आहे, रास्त मागणी आहे की बाबा जे शाळेचे प्रशासन आहे, जे सचिव असतील, मुख्याध्यापक असतील किंवा आपला मॅनेजमेंट बॉडी असेल, त्यांनी ह्या ठिकाणी येऊन कमीत कमी गावकऱ्यांना भेट द्यावी आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, ही एवढी रास्त मागणी आहे. आणि परंतु तरी सुद्धा कालपासून त्या शाळेचा एकही सक्षम व्यक्ती ह्या ठिकाणी आलेला नाही आहे. त्याचप्रमाणे मी प्रशासनाला सुद्धा मी विनंती करतो की जेवढे आता ह्या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत, तर काल तहसीलदार साहेब आणि डीवायएसपी साहेब सुद्धा आलेले होते, परंतु कलेक्टर साहेबना बाकीचे सर्व सक्षम अधिकाऱ्यांनी येऊन ह्या ठिकाणी ह्या गोष्टीचा लगेच तात्काळ यांचा म्हणजे सोल्युशन काढावा. कारण जी डेड बॉडी पोस्टमॉर्टम होऊन आलेली आहे ती ह्या ठिकाणी शाळेच्या गेट समोर गावकऱ्यांनी ठेवलेली आहे. आणि जो आघात जो जवंजार कुटुंबावर झालेला आहे हा साधारण आघात नाही आहे. मुलाचे वडील एक मोलमजुरी करून आपला कुटुंब चालवणारे व्यक्ती आहेत आणि जवंजार कुटुंब एक शेतीनिष्ठ कुटुंब आहे आणि त्या घराचा एक आधार हिरावला गेलेला आहे. आणि तरी सुद्धा आतापर्यंत शाळेकडून कोणतीही ह्या ठिकाणी मदत किंवा सहकार्य किंवा कोणताही ह्या ठिकाणचा त्यांचा ह्या ठिकाणी इंटरफेअर झालेला नाही आहे. म्हणून आमची रास्त मागणी आहे की बाबा मिरेगाववासियांमार्फत किंवा शाळेचे जे प्रशासन आहे त्यांनी ह्या लोकांसमक्ष उभे राहावं आणि जो काही न्याय आहे, उचित न्याय त्यांना देण्यात